मित्रांनो आपल्याला हा बैल दिसतोय देगावचा सरपंच जाल त्या मैदानात आता गुलाल करतोय आणि नाव व्हायला लागलंय. आता माग आपण मुलाखत घेतली मागच्या मैदानात, बऱ्याच अडचणी होत्या त्यांना. आता विचारूया, त्या मैदानात राहिला, माग 1000 माचीचं मैदान झालं परवा दिवशी, त्या मैदानात क्वार्टर फायनल राहिला, आज पुन्हा एकदा फायनलचा मानकरी. आज मला वाटतं सलग तिसरं मैदान गुलाल कपायला लागलेला आहे. आज सलग म्हणजे मला वाटतं 8वं मैदान असेल गुलाला तर राहते. 8वं मैदान आहे आज. मित्रांनो बघा, सलग तिसरं नाही पण सलग 8वं मैदान आहे. कुठली कुठली मैदान झाली? 8 मैदान सांगा. आता येनकुळचं मागचं मैदान 1000 माचीचं, परत आजचं, परत तुम्हाला सांगतो हे आपलं विंगचं मैदान, एक चोराड्याचं मैदान, असे आहेत. मसूर नाही म्हणजे बरेच मैदान मारलेले आहेत, पण मैदान मारले, गुलाल भेटला, सगळ्या गोष्टी झालेल्या आहेत आणि इथून पुढे होणार आहेत. कारण बैल चांगला पळतोय सरपंच, पण त्यासाठी काय काय कष्ट केले ती पण सांगा प्रेक्षकांना. कारण सगळ्यांना गुलाल दिसतो, यश दिसतो, पैसा दिसतो. नाही, कष्ट लय केले. म्हणजे बैल घेतला तेव्हा निमोनियात होता पूर्ण जाम. बैलाला लय म्हणजे ट्रीटमेंट ही करून सगळं रुटीनला आणून मगच पळवायला चालू केला. त्यावेळी पळायला लागला. आणि तसं आजचं म्हणलं मैदान तर आजचं पहिल्यांदाच मैदान आपली बाईड झाली मागच्या मैदानात. तेव्हापासून आजचं पहिलंच मैदान असेल की फायनलचा बैल त्याच्या जोडीला आपलं पळायला आम्हाला भेटला. त्याच्यामुळे एवढ्या आपल्या टॉपच्या सीमीत गाडी राहिली. म्हणजे मित्रांनो बघा, आज चांगल्या सेमीमध्ये गाडी राहिली आणि पायरा चांगला. आज पायरा हा तुम्हाला जसा त्याला पायरा पाहिजे, तुम्ही मागं बोललेला, त्याला जर तसा बैल भेटला तर जाईल तिथं गुलाल करणार. आज ती खरंच त्याने बी दाखवलं की मला पायरा केलाय, आज मालकाची इज्जत ठेवली पाहिजे. हो, आम्हाला आता कसं झालं, सीमी लागला तेव्हा जरा टेन्शन आलेलं, का तर सगळ्या टॉपच्या गाड्यामध्ये 2-3 चांगल्या गाड्या होत्या, पण विश्वास होता बैलावर आणि तो बैल कसं दोन्हीकडे सांभाळणारा होता. त्याच्यामुळे आपल्याला म्हणलं चालतंय. आणि वाटलं एक मनात, म्हणलं म्हणजे फायनल किंवा क्वार्टर फायनल मध्ये 2 मध्ये गाडी राहील, पण त्यानं महत्वाचं फायनलला सुट्टी ठेवली गाडी, त्यातच म्हणजे आनंद वाटते. बघा मित्रांनो, असा आनंद आहे बैलगाडा मालकाचा. फक्त गुलालासाठी सगळे येतात आणि आज सरपंचला धरलंय. आज अभिमान वाटत असेल की जाईल त्या मैदानात गुलाल करणारा बैल तुमच्या हातात आहे. हो, खूप आनंद आहे. कारण की त्याने आजपर्यंत कधीच नाराज केलं नाही. त्याने दाखवून दिलं की आपण काय आहे ते. कारण की दोन्ही खांदी आतून पळतो बैल आणि उजवीने बाहेरून पळतो. त्या दिवशी पण क्वार्टर फायनल खाली बैल ठेसकाळा, त्यामुळे क्वार्टर राहिला, कडतच नव्हता, गडपेन कडेनं काढला आणि सेमीला पण कडन होता. जरा खाली सुट्टीला जरा प्रॉब्लेम झाला ठेसकाळा, त्यामुळं तरी पण तो 2 नंबरला उतरला. म्हणजे त्यानं मागून ओव्हरटेक करून गाड्या मारताना जरा पडला असतं तर तिथं बी राहिला असतं बैल. पण असं त्यानं आजपर्यंत नाराज केलं. आज तर काही बोलायचंच नाही, कारण की आज तर त्यानं सगळ्या ग्रुपचं आणि देगावचं नावच राखलं. आणि मेन आज मित्रांनो, आज वैशिष्ट्य बघा, सातारा भागातलं मैदान, जवळचं मैदान, आणि जवळच्या मैदानात सगळ्यांची इच्छा असते, सगळ्या मालकांची, सगळ्या ग्रुपची किंवा सहकाऱ्यांची, की ज्यावेळेस आपल्या जवळचं मैदान असतं त्यावेळेस खरंच गुलाल झाला पाहिजे, भले नंबर तुमचा किती हो. सगळ्यांची इच्छा होती आता बैल राहणार आणि बैल राहिलाच. कारण की सगळ्यांना माहिती आहे बैल आता पळतोयच. बैलाला जर बैल चांगला लागला तर बैल हा 100% फायनल राहणारच इथून पुढे पण. आणि मित्रांनो, ह्या सरपंचकडे जर बघितलं तर जुना दिवस आठवला. आम्ही लहान असताना मैदान बघायला जायचो, अशी मोठ्या मापाची बैल असायची, आता कमी बघायला भेटते ती. काय त्याच्या शरीर वैशिष्ट्य काय सांगताला? जुन्या काळात अशी बैल असायची. शरीर यष्टी म्हणजे बैल आम्ही घेतला तेव्हा आजारी असल्यामुळे जरा तब्येत खराब होती त्याची, पण जेव्हा आम्ही ते सगळं व्यवस्थित केल्यानंतर आता बैल हा म्हणजे व्यवस्थित म्हणजे एकदम चांगला केला, तेव्हा पळायला लागला बैल. कारण आता काय होतं माहित आहे का, बरीच लोक हात पडलेले असतात, जुनी चांती किंवा नवीन असतील, सगळ्यांचं वेगवेगळे विचार असते ती, की बैलाचं वजन कमी पाहिजे, माप कमी पाहिजे, फिटनेस हा याचा ठेवला पाहिजे. तसं तुम्ही काय नाही, बैलाकडे बघितलं एकदम दणकट आहे, तरी देखील स्पीड कमी नाही. बैलाला तब्येत अशी जेवढी असेल तेवढं बैल पळतो आमचा. म्हणजे असं कमी बिमी करून पळेल ह्याचं माणसांचं आहे वाटतं, पण जर बैलाचा स्पीड आहे, ज्या बैलाला स्पीड आहे तो बैल तब्येत असो कमी असो जास्त असो हा पळणारच बैल. म्हणजे बैलात पळायची धमकच पाहिजे. बैलाची पळायची धमक असली तर बैल पळणारच. मग तब्येत जास्त असली तर त्याच्यात पळायची ताकद आहे ना, त्याच्यामुळे बैल पळणारच. आणि आम्ही बैलाची तब्येत कधीच कमी करून देत नाही. मित्रांनो, युवा सहकार्य आहे ती त्यांची. काय सांगचाल आज सरपंच बद्दल? आज
गुलाला ठेवलेला आहे तुमच्या ग्रुपला सगळ्या. नाही बैल चांगलाच आहे. त्यानं आल्यापासून कधी आपल्याला नाराज केलं नाही तर आमचा म्हणजे आनंद आहे. बघा मित्रांनो, असा सहकार्यांचा आनंद असतो. सगळ्यांचं 2-2 शब्द आपण का घेत असतो, कारण सकाळपासून कष्ट करत असतात, संध्याकाळपर्यंत भरपूर कष्ट आहे बैलगाड्या क्षेत्रात. गुलाला असा मिळत नाही. काय आज 2 शब्द सांगचाल? आज ज्या गोष्टीसाठी आलेला ती गोष्ट घरी घेऊन चाललाय. आनंद आहे खूप. बघा मित्रांनो, शब्द नाही ते त्यांच्याकडे. आपण ह्या सहकाऱ्यांच्याकडे ये का आता नुसतं असं मुलाखतीत दिसून चालेल नाही, 2 शब्द बोलायला लागतात. कारण तुमच्या सरपंचनं आज ती वेळ आणली मुलाखतीची. सरपंच हा बैल म्हणजे आम्ही ह्यांच्याकडे होता पहिला अगोदर शेटकडे. आता हे आम्ही शेटनी विकत घेतलेला आहे. तेव्हापासून बैल आमचा नंबरात, पहिल्यापासून नंबरातच आहे. पण आता पण नंबरात हे आहे. जवळ 7-8 मैदानं नंबर घेतलेला आहे बैलानं. त्याच्या पळाचं वेगळं वैशिष्ट्य काय जाणवलं तुम्हाला? पायाचं वैशिष्ट्य असते त्याचं हे नाही, पण कोणताही बैल असो तो पळतोच. म्हणजे बऱ्यापैकी चांगला पळतो. मित्रांनो, अमित शेटजींचं त्यांनी सगळी लोक नाव घेते ती की त्यांचं मेन कौतुक आहे की बैल त्यांच्याकडे आला आणि जाईल त्या मैदानात गुलाल करायला लागला. काय वेगळ्या गोष्टी अभ्यास केला की ज्यावेळेस तुम्ही दुसऱ्यांच्याकडे बैल होता नंतर तुमच्या धावण्याला ह्या गोष्टींचा अभ्यास करून बाबा ह्या स्ट्रॅटर्जी वापरल्या पाहिजे त्यावेळेस आपण गुलाल करू शकतो? बैलाचा काय विषय आहे, जरा बैलाला तब्येत लागते. म्हणजे तब्येत असली तर बैल पळतोय. म्हणजे मी अनुभव घेतला, बैलाची वेळेस तब्येत खराब झाली की स्पीड कमी होते बैलाचं. मला काय झालं, मला बरेच जण म्हणले की बैलाची तब्येत लय झाली, बैलाची तब्येत कमी करा, हे करा. मी उलट त्यांना उलट उत्तर दिलं की बाबा तब्येत अजून करायची आपल्याला बैलाची. कारण गैरसमज काय होतोय माणसांचा की तब्येत असली की बैल पळत नाही, परत काटणाच्या रानाला पळत नाही. आता सर्रास मैदान आपण जे राहिलोय ते काटणाच्या रानाला राहिले. आणि तब्येत आत्ता काय झाली, आपलं जरा बैल दाट काढण्यामुळे थोडीशी आत्ता तब्येत कमी झाली. पण ते आत्ता थोडा गॅप द्यायचे बैलाला, का तब्येतीसाठी थोडं गॅप देऊन मैदाने खेळायचे ते, असा विषय झाला. बघा मित्रांनो, अभ्यास असतो, अभ्यास करायला लागतो या गोष्टीचा, सगळ्या गोष्टी करायला लागते ते त्यावेळेस गुलाल होत असतो. रोज असंच येऊन मैदान करायचं, गटाला मार खायचं या गोष्टी झाल्या नाही पाहिजेत. कारण नुकसान भरपूर आहे बैलगाडा क्षेत्रात, पैसा भरपूर लागतोय. काय आता पुढं कसं नियोजन आहे? कारण आता जाईल तिथं यश आहे. आता वरच्या स्टेपला गेलेला, ह्या स्टेपला टिकून राहायचंय तुम्हाला. टिकून तर राहिलं पाहिजे, पहिलं व्यवस्थित करून पळलं पाहिजे व्यवस्थित. त्याच्यासाठीच थोडं म्हणलं मोठी मैदान आहेत आता, 1-2-3 गॅप देऊन म्हणलं करून नियोजन व्यवस्थित करून खेळलं पाहिजे तर टिकीन आपण ह्यात. निदान ते जर असं गॅप न देता काढत राहिलं तर मग अवघड होईल जरा. आता नियोजन तुमच्याकडेच आहे पहिलंच? हो, 2-3 जण करतो, मी करतो, हा सुनील आणि हर्षद चव्हाण, असं 3 जण आम्ही करतो नियोजन. आता ज्यावेळेस नियोजन करायचं असतं त्यावेळेस फोन कोणाला येतो की बाबा आम्हाला बैल पाहिजे? काय होतंय आता सध्या 3घांना बी फोन येतात. मग 3घांचं आमचं काय होतंय, आम्ही 3घात बाबा ठरवून बाबा कोणता आपल्याला व्यवस्थित पडेल बैल, काय होईल, गाडी पळेल, त्या हिशोबाने विचार करून मग तसं आम्ही पैर करतोय आता. बघा मित्रांनो, गुलाल मिळायला लागलाय जाईल तिथे, कारण बैलच पळतोय, ज्याचा बैल पळतोय त्याला गुलाल मिळत असतो. कॉन्टॅक्ट नंबर सांग चला का? आता हाय काय इच्छा कॉन्टॅक्ट नंबर सांगायची? काय गरज नाही लागणार? नाही, आता काही गरज लागणार नाही कॉन्टॅक्ट नंबर सांगण्याची. तरी पण आम्ही सांगतो कॉन्टॅक्ट नंबर 9960 64 53 74. नाव पण सांगा तुमचं, पुन्हा एकदा कॉन्टॅक्ट नंबर. 9960 64 53 74, सुनील साळुंके. आणि तुमचा पण सांगा. 83 29 40 16 23, अमित साळुंके. मित्रांनो बघा, एखाद्याचं वासरू पळत असेल किंवा एखाद्याचा बैल असेल तर 100% पायऱ्या करा, 100% तो गुलाला ठेवतो. आणि शहाणा बैल आहे, चांगल्या प्रकारे त्याचा पळ आहे. असाच गुलाल तुम्हाला भेटत राहील, मी ही शुभेच्छा करतो. धन्यवाद.